हमेशा सच के साथ। या सांगली जिल्ह्यात आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये परवा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या महापालिकेत त्यांना कोणतंही संविधानिक पद नसताना तुम्ही या महानगरपालिकेमध्ये या महानगरपालिकेवरतीच भाजपची सत्ता असताना या महापालिकेवरती त्या अधिकाऱ्यांच्यावरती बेछूट आरोप केला आणि त्यांच्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य आहे असं आम्हाला वाटत नाही सांगलीकरांना। कारण आजपर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी काम चोखमध्ये केलेलं आहे आणि यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरासमोर किंवा त्यांचं सांगली कलेक्टर ऑफिसचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर यांनी बोंबाबोंब आंदोलनं करावीत। त्या आंदोलनाला सुद्धा आमचा पाठिंबा राहील। मात्र मी या सत्ताधाऱ्यांना सांगू इच्छितो की जे संविधानिक पद आहेत त्याच लोकांच्या संदर्भामध्ये तुम्ही मिटिंगा किंवा त्यांच्या बैठका आयोजित कराव्यात। नसेल तर असा एक वेगळा चुकीचा पायंडा या महापालिकेमध्ये पाडला जातो आहे आणि हे कुठंतरी थांबावं आणि यापुढं जर हे नाही थांबलं तर मग सर्व पक्षाचे असंविधानिक नेते मंडळी येतील या महानगरपालिकेमध्ये बैठका घेतील, महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांच्यावरती महापालिकेवरती बेछूट आरोप करत राहतील। तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे। यासाठी आता आम्ही निवेदन माननीय रोकडे साहेबांना दिलेलं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सांगली मिरज कुपवाड महापालिकेत जय हिंद सेनाचे बहुजन लोकांचे प्रश्न ऐकणारे व तुमच्या आमचे नेते आदरणीय चंदनदादा चव्हाण व भीम आर्मीच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही महापालिकेला निवेदन दिलेलं आहे। किरीट सोमय्या हे 2-3 दिवसापूर्वी महापालिकेत बैठक लावली। त्या बैठकीला काय तथ्य आहे, त्या बैठक ही कायदेशीर होती की नव्हती याचा खुलासा महापालिका प्रशासनाने करावा। कारण त्याच्याकडे कोणतेही संविधानिक पद नसताना महापालिकेचे संपूर्ण यंत्रणा त्याच्या पाठीमागे लागते। याचा अर्थ काय, सत्तेचा माज आहे की काय असा आता आम्हाला जनतेला प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण त्यांनी येऊन त्यांना हवंय असं प्रशासनाला काम करण्यास भाग पाडत आहे। चुकीचं काम करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडत आहे। प्रशासनाला ते चुकीचं आहे हे चुकीचं आहे या म्हणण्याचा त्यांना कोण अधिकार दिलेला आहे? प्रशासन हे त्यांच्या पद्धतीने काम करत असताना हे असं नाही व्हायला पाहिजे तसं नाही व्हायला पाहिजे सांगण्याचा हे अधिकार देण्याला त्यांना कोण आहे? त्यांना इथं बैठक देण्यासाठी वरिष्ठांचं पत्र आहे किंवा नाही, नाहीतर त्याच धर्तीवर जय हिंद सेना भीम आर्मी हे महापालिकेत ऑगस्ट महिन्याचा 14 किंवा 13 तारखेला बैठक घेणार आहे। या बैठकीत किरीट सोमय्याच्या बैठकीला जेवढे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्याच धर्तीवर महापालिकेच्या कार्यालयामध्ये उपस्थित त्यांनी राहायला पाहिजे आणि आमचे प्रश्न जय हिंद सेनेचे चंदनदादा चव्हाण हे प्रश्न उपस्थित करतील, त्या प्रश्नाला उत्तर देण्याची धमक या महापालिका प्रशासनाला राहिलं पाहिजे। कारण हे किरीट सोमय्या हे सरकारी स्थापन करत आहे काय? त्यांना जे अधिकारच नाही त्या अधिकाराचा गैरफायदा सत्ता आहे म्हणून सर्व प्रशासन त्यांच्या दिमतीला आहे काय? कारण संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या पदावर चालतंय। आयऱ्या गैऱ्यांना तुकाऱ्याने हे बैठक घ्यायचं नाही आणि संपूर्ण कुठल्याही महापालिकेत जायचं आणि कुठल्याही कलेक्टर ऑफिसमध्ये जायचं नाही। हे असं व्हायला पाहिजे हे चुकीचा पायंडा थांबायला पाहिजे। अन्यथा जय हिंद सेनेचे अध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व भीम आर्मीच्या संयुक्त विद्यमानाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन छेडले जाईल। याची नोंद महापालिका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल व पोलीस प्रशासन असेल हे नोंद घ्यायला पाहिजे। आणि किरीट सोमय्या यांची जे चुकीची बैठक आहे ते कुठल्याही महाराष्ट्रामध्ये आणि अख्ख्या भारतामध्ये होता कामा नाही।
केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे म्हणून आपण पाहिजे ते करून घेणार का अधिकाऱ्याच्या मार्फत? हे चुकीचं काम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आणि अहिल्यादेवी होळकरला मानणारा महाराष्ट्र कधीही चुकीच्या पायद्याला समर्थन करणार नाही आणि असे चुकीचे पायदे म्हणून पाडल्याशिवाय राहणार नाही. चंदन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.